निरनिराळ्या समस्या तर आहेतच, काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत। आत्ता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितल्याशिवाय कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते, आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजवून दाखवलं। पण आत्ता महत्त्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे। प्लेसमेंट जी निरनिराळ्या ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडगूस घातलेला आहे। अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहेत, मॅनेजमेंट आहे, BTech आहे, MTech आहे, तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात, त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार ह्या प्लेसमेंटच्या ऑफिसमध्ये केली जाते। आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे, आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे। आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला। आज पण इकडे माझ्याकडे आता 4 मुलं आली होती आणि त्या प्लेसमेंटवाल्यांनी त्याची फसवणूक केली होती। 20 मिनिटामध्ये आम्ही त्यांना पैसे परत करायला लावले। खरं म्हणजे पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत। पोलिसांनी हे सील लावायला पाहिजे, ही जी बोगस प्लेसमेंटची ऑफिसेस आहेत आमच्या तरुणांना हे गुमराह करतायत, तरुणांची फसवणूक करतायत। आणि त्यामुळे मी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे की पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई आता केली नाही तर आता निवेदनं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याच्या पेक्षा युवा मोर्चाला घेऊन आम्ही ही प्लेसमेंट कार्यालय जे आहे त्याला ताळा लावू। कारण की रोज अनेक तरुण जे आहेत ते बिचारे हवालदिल होऊन या ठिकाणी आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावं। तशीच बेईमानी कशी वाढलेली आहे, लोक कष्टकऱ्याकडनं कामं करून घेतात। आता आमच्याकडे 9 तरुण आले होते, त्यांनी अनेक महिने काम केलं आणि त्यांना आता 1 लाख रुपये अजून त्यांचे पैसेच दिले नाहीत कॉन्ट्रॅक्टरने। म्हणजे एक तर मुख्य एम्प्लॉई जो आहे तो पैसे देत नाही किंवा मधला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर दिलेले पैसे जे ते हडप करतो आणि यांना कोणी वाली नाही असं समजून त्यांना देशोधडीला लावतो। इकडे त्यांचा वाली बसलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये, आम्ही इथे आहोत। आणि कष्टकऱ्याला जर कोणी लुबडत असेल आणि कष्टकऱ्याला जर अशा पद्धतीने फसवणूक करत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही। त्यांनी त्यांचे पैसे दिले पाहिजेत, तर त्या दृष्टीने देखील आम्ही त्यांना कडक इशारा दिलेला आहे। मला वाटतं या पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्यांना त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे जे आहेत ते निश्चितपणे मिळतील। असे निरनिराळे फसवणुकीचेही प्रकार जे आहेत ते देखील या आपल्या जनसंवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार आणि बुधवार येत असतं। मुंब्र्याला तर महापालिकेने अजब काम केलेलं आहे। त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या लोकांनी आमच्याकडे निवेदनं दिली, आम्हाला दोघंही आमदारांकडे दिली की तिथं मूर्तीच भंग करून टाकली। त्या ठिकाणी बजरंगबलीची जी चांगली मूर्ती होती ती मूर्ती हलवण्याच्या नादामध्ये ती दुभंगलेली आहे आणि हे सगळा हिंदू सकल समाज जो आहे, सकल हिंदू हा संतप्त आहे आणि त्यांनी मोर्चाची धमकी दिलेली आहे। महापालिकेला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही वेळीच याची दखल घ्या, नाहीतर हे जे आहे हिंदू समाजाच्या माध्यमातून फार मोठा मोर्चा काढला जाईल आणि त्याच्या आधीच आपण याची दखल घ्यावी।